गेली 45 वर्ष सातत्यानं समाज प्रबोधनाच्या निमित्तानं हा व्याख्यानमालेचा जो उपक्रम आहे हा मला वाटते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2च बँक अशा आहेत की हे सातत्य त्याने टिकवून आहेत. त्यातली 1 क्रमांकाची बँक पैसा फंड बँक आहे, दुसरी महालक्ष्मी बँक कोल्हापूर. एखादी आर्थिक संस्था समाज परिवर्तनाची चळवळ अगदी जोमानं जोशानं आणि उत्साहानं हातामध्ये घेते, त्यामध्येच खऱ्या अर्थानं सहकाराचं गोपीत दडलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की एकदा सूर्यानं ठरवलं संपावर जायचं. आता मला सांगा, सूर्य जर संपावरती गेला तर दिवस आणि रात्र, दिवस जाऊन पुन्हा रात्र आणि रात्रच आपल्या वाट्याला येईल. सगळं जग घावरलं आणि सगळ्या जगातले लोक प्रत्येक धार्मिक स्थळाच्या ठिकाणी, शक्ती स्थळाच्या ठिकाणी आले आणि परमेश्वराला विनंती करायला लागले. सातत्यानं अंधारात राहिलं तर आमचं जीवन कसं होणार? जीवन अखंड अंधारमय होईल. सूर्य काय ऐकायला तयार नाही, मला माझ्या कामासाठी गेलंच पाहिजे, महत्वाचं काम आहे. मग परमेश्वराला त्यांनी विनंती केली की त्यांनी चांदण्यांना बोलवा, ग्रहांना बोलवा, ताऱ्यांना बोलवा, चंद्राला बोलवा आणि सूर्या इतका नसेल आपण थोडासा तरी अंधार दूर करण्याची ताकद असणाऱ्या या सर्वांच्यासाठी विनंती करा. सगळ्यांनी मना खाली घातल्या. चंद्र म्हणाला, तारे म्हणाले, ग्रह म्हणाले, चांदण्या म्हणाल्या, सूर्य इतका आपल्याला तेजस्वी प्रकाशमान तुम्हाला करता येणार नाही, ती आमची क्षमता नाही, खाली वाकून मना खाली घालून बरे आहे. त्या मंदिरामध्ये हजारोंच्या संख्येने जनसमुदाय समोर होता आणि आज देवाच्या समोर एक पणती होती. ती पणती, तिला कंठ फुटला आणि ती पणती सगळ्या लोकांना उद्देशून बाहेर आले, म्हणाली, ताईनो, दादानो, आजी आजोबांनो, काळजी करू नका. सूर्य इतर प्रकाशमान मी नाही, मला तेवढी तेजस्विता माझ्याकडे नाही, तेजपुंज प्रकाश देऊन सगळं जग उजवण्याची ताकद, क्षमता माझ्यामध्ये नाही. पण तुम्हाला अंधारामध्ये वाटाड्या म्हणून काम करण्याची निश्चितपणे माझ्यामध्ये क्षमता आहे. काळजी करू नका, आरामात झोपी जा. उद्यापासून मी रात्रीचा दिवस करण्याचा प्रयत्न करते, तुम्ही त्या दिवसामध्ये जमेल तेवढं काम करा. मला वाटते पैसा फंड बँक ही सहकारामधली पणती आहे आणि म्हणून या पणतीचा प्रकाश खऱ्या अर्थाने केवळ आर्थिक विचारांच्या सोबत हा सामाजिक, शैक्षणिक आणि विविध आध्यात्मिक स्तरावरचा विचार समाज प्रबोधनाच्या निमित्तानं जो सातत्यानं समाजामध्ये पेरला जातो, जे पेरलं तेच उगवतं. लक्षात ठेवा, 100% पैसा फंड बँक जे पेरते तशीच पिढी भारताला आधारभूत अशा पद्धतीची निर्माण होईल, एवढी क्षमता आणि सामर्थ्य व्याख्यानमालेमध्ये आहे. एवढं सोपं नाही अशी चळवळ चालवणं. आणि म्हणून ज्या ज्या देशांची प्रगती झाली, ज्या ज्या देशांच्या मध्ये क्रांती झाली, ती पहिली वैचारिक क्रांती झाली आणि वैचारिक क्रांती ही सातत्याने टिकत असते. अमरत्व त्या क्रांतीला प्राप्त होतं आणि खऱ्या अर्थानं समतेचा, ममतेचा आणि मानवतेचा संदेश ज्या अनेक उपक्रमातून मिळतो. निश्चितपणे या वैचारिक क्रांतीच्या बरोबरीनं ही वैचारिक क्रांती पैसा फंड बँकेच्या माध्यमातून विचारांची जागृती, जनजागृती करते. हे खरं तर आजच्या पिढी समोर, आजच्या अनेक संस्थांच्या समोर, आजच्या अनेक संघटनांच्या समोर एक प्रेरक आणि तारक अशा पद्धतीची ही घटना आहे. आणि मी लाख लाख धन्यवाद या सर्व संयोजकांना, संचालकांना, ठेवीदारांना, कर्जदारांना आणि या संस्थेवरती भरभरून तुमच्यासारख्या प्रेम करणाऱ्या माणसांच्या प्रती मी नतमस्तक होतो आणि तुम्हाला मी विनम्रपूर्वक प्रणाम करतो. कारण अशा संस्थांच्या पाठीशी राहणं हे तुमचं आणि आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून सातत्यानं नाईक साहेबांना, त्यांच्या सगळ्या लोकांना मी असं सांगितलं की मी डिव्होशनतून काम करणारा माणूस आहे. समाजाच्या प्रती किती वाट्याला आयुष्य येईल मला माहित नाही. आज 62 वर्ष माझं चालू आहे. 50 नंतर बोनस लाईफ प्राप्त होतं, लक्षात ठेवा. पण निश्चितपणे या संस्थेच्या आयुष्यामध्ये मी या बोर्डवरती काल 1 तास थांबत होतो, वक्त्यांच्याकडे बघत तो बोर्ड बघत होतो. त्या बोर्डवरचं जे होतं ना, ते अनेक सहकारी संस्थांना प्रेरक आणि तारक अशा पद्धतीचं, आदर्शवत अशा पद्धतीचं जे काय आहे ते तुम्ही पण वाचायला हरकत नाही. आणि म्हणून या संस्थेमध्ये येऊन मला हे मनोगत व्यक्त करण्याची संधी ज्या संयोजकांनी दिली त्यांच्याप्रती मी कृतज्ञ राहतो. त्यांचा आभार मानणार नाही. मी त्यांच्यामधलाच आता जोडला गेलो आहे. कारण माणसं जोडण्याची प्रक्रिया करण्याचं काम मी आयुष्यभर केलेलं आहे. तेव्हा या बँकेच्या अशा उत्कर्षामध्ये सातत्याने भरभराट हो. या बँकेचा नावलौकिक वैचारिक, सहकारामधला आध्यात्मिक, शैक्षणिक आणि सर्व स्तरावरती सर्वच लोकांना आदर्शवत अशा हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या विषयाकडे मी वळतो.
मला विषय दिला जगणे आनंदाचे. खरं तर माणसाचा जन्म तुमच्या माझ्या हातामध्ये आहे. जन्माला येणं तुमच्या माझ्या हातामध्ये आहे. मृत्यू तुमच्या माझ्या हातामध्ये नाही. पण मृत्यूला मित्र म्हणून जो स्वीकारतो तोच खऱ्या अर्थाने जीवनात आनंदी जगणं त्याच्या वाट्याला प्राप्त होतं येतं. आणि म्हणून जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये जे अंतर आहे त्याला आपण आयुष्य म्हणतो किंवा जीवन म्हणतो. हे जीवन जगणं सुंदर करण्याच्या दृष्टीनं आपण जर प्रयत्न करायचा असेल तर याचे कंगोरे 3 आहेत: आनंद, सुख आणि समाधान. माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत या 3च शब्दाला जागत असतो. त्याला फक्त आनंद पाहिजे असतो, सुख पाहिजे असतं आणि समाधान पाहिजे असतं. क्षेत्र वेगवेगळे आहेत, विभाग वेगवेगळे आहेत, गट वेगवेगळे आहेत, समाज वेगवेगळे आहेत, पण प्रत्येकाचं ध्येय आनंद, सुख आणि समाधान मिळवण्याकडे आहे. हे एकापेक्षा एक हे त्रिकोण आहेत. लक्षात ठेवा, आनंदाच्या जीवन जगण्याचे त्रिकोण आहेत. हा त्रिकोण आहे. पहिला त्याच्या मधला पहिला कोण आहे तो आनंद, दुसरा आहे तो सुख आणि तिसरा आहे तो समाधान. समाधान ही आपल्या आत्म्याची खूण आहे. आणि समाधान तुम्हाला मिळालं की तुमचं जीवन आनंदी आणि सुखी झालं असं मानायला हरकत नाही. असं प्रकाश कदम सांगत नाही तर संत मायबाप सांगतात. आणि म्हणून असं जीवन आनंदी आपल्या वाट्याला येणं हे प्रत्येकाचं भाग्य असतं. आणि त्या भाग्यासाठी म्हणून मी जे माझ्या डोळ्याने पाहिलं, जे कानाने ऐकलं आणि माझ्या हृदयामध्ये साठवलं ते तुमच्यापर्यंत आणून पोहोचवण्याचा एक मध्यस्थ म्हणून मी काम करणार आहे. मी फार मोठा वक्ता नाही, तत्ववेत्ता नाही, विचारवंत नाही, पण निश्चितपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची एक क्षमता, कौशल्य माझ्याकडे आहे. त्या कौशल्याचा वापर करून मी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. हा आनंद, सुख आणि समाधान या 3 गोष्टी आहेत. याच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं आधारभूत अशा पद्धतीचा जो कोण असेल तर ते मन आहे. मनाचं सामर्थ्य ज्याच्याकडे आहे, मन ज्याच्या ताब्यात आहे त्याचं जीवन सुंदर आहे. आणि म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सुख, आनंद आणि समाधान हे प्राप्त करून घेण्याचं साध्य आपल्याकडे आहे. इथपर्यंत आपल्याला ते ध्येय प्राप्त करायचं आहे. ते करायचं असेल तर आपलं मन शुद्ध आणि पावन पाहिजे आणि आपल्या ताब्यात पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आपण त्या आनंदापर्यंत, त्या सुखापर्यंत आणि समाधानापर्यंत पोहोचू शकतो. पण हे मन अतिशय चंचल आहे. याचा वेग इतका भयंकर आहे. आता किती लोकांची मन इथं आहेत आणि कुठं कुठं भरगडायला लागले ते ज्याच्या त्याला माहित आहे. जे जो मनात आणतो त्याच्या प्रमाणे ते चालतं. क्षणात समजा इथं सासूबाई असेल तर तिचं मन कदाचित सुनेकडे लक्ष असणार, सुनबाई असेल सासूकडे लक्ष असणार, आणखी काय अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. त्यामुळे मनाचा वेग, हे मन चंचल आहे, हे आपल्या ताब्यात ठेवण्याच्या दृष्टीने आपण जर प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्या 10 इंद्रियांच्या माध्यमातून जे कर्म होणार ते सात्विक होणार. आपल्या शरीरामध्ये, या देहामध्ये 10 इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून आपण या जगातलं सगळं ज्ञान ग्रहण करतो आणि जे ग्रहण करतो त्याचा उपयोग करून आचरणाच्या माध्यमातून कर्मेंद्रिय काम करतात आणि मग ते आपलं कर्म तयार होतं. जर या डोळ्याच्या किंवा या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून सात्विक विचार तुमच्याकडे आला, सात्विक ज्ञान प्राप्त झालं तर आपलं कर्म सात्विक होतं आणि कर्मेंद्रियांच्या मार्फत होणारं कर्म सात्विक झाल्यामुळं जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तसे ईशी. या बँकेतल्या सगळ्याच लोकांचं कर्म चांगलं आहे म्हणून हे फळ आज मिळाले. 45 वर्ष सातत्यानं व्याख्यानमाला चालू ठेवणं हे काय जोक नाही. हा खऱ्या अर्थानं हे सोपं नाही, लक्षात ठेवा. पण सातत्य 100% ते पेरतात तशाच पद्धतीचं उगवतं. ज्यांना त्याचा लाभ होतो ती आपोआप पावलं या बँकेकडे बरोबर 6:30 ला यायला सुरुवात करतात. हे सामर्थ्य ह्या बँकेचं आहे. त्या बँकेसाठी एकदा जोरात आपण काय माणसाच्या संस्था आज जगामध्ये निर्माण होण्याच्या, जन्माला येण्याची गरज आहे. तरच खऱ्या अर्थाने समाजाचं उन्नत अशा पद्धतीचं भविष्य हे उज्ज्वल होईल असं मला वाटतं. आणि म्हणून हे मन इतकं चंचल आहे, इतकं वेगवान आहे. या मनाच्या आधीनी 10 इंद्रिय असल्यामुळं आपलं कर्म जर सात्विक व्हायचं असेल तर आपल्याला 5 गोष्टीला आपण सातत्यानं कवटाळून राहिलं पाहिजे. 5 गोष्टी सात्विक पद्धतीनं आपल्या देहामध्ये आपण साठवायला पाहिजे. त्या पद्धतीनं आपलं आचरण व्हायला पाहिजे. एक पहिला विचार, दुसरा उच्चार, तिसरा आचार, चौथा आहार आणि 5वा विहार. ही पंचसूत्री ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये सात्विक पद्धतीनं काम करते त्याचं जगणं सुंदर होतं, 100% सुंदर होतं. पण मन इतकं चंचल आहे ते आपल्या ताब्यात राहीलच असं नाही. मग याच्याबद्दल एक दृष्टांत मी तुम्हाला सांगतो. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबांनी दृष्टांत सांगितलाय, त्या दृष्टीने मी केलेला दृष्टांत आहे. तुम्ही सांगली शहर बघितले, कोल्हापूर शहरासारखं किंवा अप्री शहरासारखं मोठं शहर, तिथं घोड्यांचा बाजार होतो.
बघा मी काय सांगायला मनाचं सामर्थ्य सांगतो तुम्हाला. तिथं घोड्यांचा बाजार भरतो, त्या घोड्यांचा बाजार बघायला आम्ही गेलो. जनावरांचा बघितला, बैलांचा बघितला, म्हैशींचा बघितला, बाकी सगळे आपल्या घोड्यांचे बाजार मी कानावर आलं आणि म्हणून गेलो. अशी अनेक शेकडो घोडी बांधलेली होती. म्हणजे काटेवाडी होती, राजस्थानी होती, या संबंध देशामध्ये टॉपची अशी घोडी तिथं आलेली होती. आणि प्रत्येक घोड्याच्या गळ्यामध्ये त्याची किंमत लिहिली. पहिलं घोडं बघितलं 1 लाख रुपये किंमत होती, दुसरं घोडं बघितलं 3 लाख, चौथं घोडं बघितलं 7 लाख, 10 लाख, 25 लाख, 50 लाखापर्यंत किमती होत्या. बघत 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 पुढे गेलो मी. शेवटी संपली घोड्यांची ओळ संपली. शेवटचं एक घोडं होतं, त्याच्या गळ्यात असा बांधलेला होता, त्याची किमतीचं पाठी बांधली होती. त्या घोड्याची किंमत होती 1 कोटी रुपये. पण घोड्याला जरा धक्का मारला की पडलं असं मरकं घोडं होतं. काटेवाडी राजस्थानी घोडी होती, त्यांची 5 लाख 7 लाख, जास्तीत जास्त 50 लाख, आणि ही 1 कोटी. असं जरा जरी ढकललं तर मरत नुसती हाडच होती. किंमत 1 कोटी. आणि त्याच्या खाली काय लिहिलं होतं 1 कोटी एका अवगुणासह स्वीकारावं लागेल. बघा 100 गुण होते आणि एकच अवगुण होता. तो एक शेडजी आला, पैशाला पैसा, पैशाला पैसा, पैशाला पैसा जोडणारा. त्याला परदेशवाऱ्या अनेक करायच्या होत्या आणि लाखो रुपये त्याचे खर्च व्हायचे. मग ते गेलं आणि म्हटलं 1 कोटी अशी कशी काय किंमत, मर्ग घोडा आहे. माणूस म्हणाला याची जी खासियत आहे ती खासियत तुम्हाला सांगितली. 1 कोटी का 10 कोटी तुम्ही द्या, सांगा लगेच. म्हणला पैसाच पैसा वाचून देते, पैसाच पैसा बचत करते. शेठजी म्हणला एवढं सगळं लाखो रुपये घालतो, जर पैसे काय बचत करते सांग तरी एकदा. तर तो म्हणाला या घोड्यावर बसायचं. त्या घोड्यावर बसायचं म्हणजे चला बिल क्लिंटन 1 सेकंदात त्याच्यात आला. या घोड्यावर बसायचं, एलिझाबेथ मॅडमच्या राजवाड्याला आपल्याला जायचं. 1 सेकंदात तिथं नरेंद्र मोदींना भेटायचं दिल्लीला. 1 सेकंदात डायरेक्ट त्यांच्या त्या विधान भवनातून ठेवणार तुम्हाला, संसद भवनात. तेव्हा म्हटलं आता फ्रान्स मध्ये, जपान मध्ये इकडे तिकडे व्यापाराला जातो, फुकट आहे हो. 1 कोटी दिले कायमचं फुकट ना. बसलं की चला, बसलं की चला, काय अडचण आहे. सेकंदात जाते. 10 दिवस 5-6 महिने असं काय नाही, सेकंदात जाते. मोठा फायदा होईल. घेतलं म्हणला घोडं, चल घेतलं. तसं तसं देऊन चालेल म्हणला. एका अवगुणासारखं स्वीकारला तुझा अवगुण. बसले की जाते ना तिथं, बस तर अवगुणासह स्वीकारलं नाही म्हटला. ऍग्रीमेंट करावं लागेल. बदललं असतं 2 इकडले 2 तिकडले 2 माणसं आली, बसले, ऍग्रीमेंट झालं, सगळं सह्या झाल्या, 1 कोटी दिलं. आणि ऍग्रीमेंट म्हणून सह्या झाल्या, पैसे घेतल्यानंतर अवगुण सांग. ठीक आहे म्हणला, सांग होतं मला दिले कोटी रुपये आणि काय लागलं तर सांग. तर त्या शेतीला पैसेच वाचवायचे होते. हे घोडं याच्यावर बसलास की तू बिल क्लिंटन असेल, आणि कोण असेल, आणि कोण असेल, सगळीकडे जाते एका सेकंदात. पण याच्या मनात यायला झालं, कोटी गेलं पाण्यात. हे मन एवढं सामर्थ्यशाली आहे. आणि तुमचं जीवन आणि माझं जीवन आनंदी करण्याची क्षमता आणि सामर्थ्य केवळ आणि केवळ मनामध्ये आहे. ज्याच्या आयुष्यामध्ये मनाचा आणि बुद्धीचा संयोग झाला, सात्विक संयोग झाला, त्यानं या आनंदावरती खऱ्या अर्थानं अधिराज्य केलं. अशा पद्धतीचा आपल्याला एक दाखला किंवा अनुभव येईल. आणि म्हणून मन आणि बुद्धी यांचा सुरेख संगम करण्याच्या दृष्टीने हे 5 विचार, पंचसूत्रे अत्यंत महत्त्वाचे आहेत. विचार, उच्चार, आचार, आहार आणि विहार. आता विचार हा अतिशय चांगला आहे. सातत्यानं या बँकेसाठी तुम्ही आणखी एकदा जोरात टाळ्या द्यायचं कारण सांगतो. हा विचार ही संस्था करते आहे, म्हणून या संस्थेच्या आयुष्यामध्ये 45 वर्ष हा आनंद मिळतो. याचं कारण तुम्हाला सांगतो. मी आता 1 तासाचं व्याख्यान द्यायला लागलोय, पण मला किमान 25-30 पुस्तकांचं सार तुमच्या समोर मांडायचं आहे. अनेक हजारो लोकांचे जे ऐकले त्या कानाने ते तुमच्या समोर मांडायचं आहे. हजारो लोकांना मी बघितले, हजारो विचार बघितले, ते साठवले, ते तुमच्या समोर मांडायचे. एवढं सामर्थ्य एका व्याख्यानामध्ये असतं. आणि अशी 10 व्याख्यानं तुमच्यासाठी ही बँक आणून देते. एवढं मोठं काम हे सात्विक कर्म आहे. आणि म्हणून या बँकेच्या वाट्याला सातत्याने जैसे ज्याचे कर्म तैसे फळ तसे ईश्वर. बँकेला सात्विक कर्मच त्यांच्या वाट्याला येणार आणि निश्चितपणे या बँकेचा नावलौकिक होणार. आणि मग हा विचार कुठे मिळतो? पुस्तकांच्या. कुठे मिळतो? अशा प्रवचनातून, व्याख्यानातून, कीर्तनातून, खऱ्या अर्थानं मासिकामधून, पेपरमधून. आणि म्हणून पेपर वाचण्याच्या दृष्टीनं आपण जर प्रयत्न केला तर पहिलं पेज वाचण्यासारखं बरंच काही नसतंच. असतं वाचण्यासारखं तो अग्रलेख असतो. तो मात्र रोज उद्यापासून वाचायला सुरुवात करा. अग्रलेख हा विचाराचं सामर्थ्य आहे. अग्रलेख हा त्या संपादकाचा माइंड असतो, मेंदू असतो. ज्या जगामध्ये, ज्या देशामध्ये, ज्या राज्यामध्ये, ज्या भागामध्ये एखादी महनीय घटना घडलेली आहे की ज्या घटनेचा
संपत, ज्या घटनेचा संबंध या देशाच्या राज्याच्या विकासाला, माणसाच्या उत्कर्षाला असा असतो, असा आदर्श विचार त्या विचारामध्ये असतो. अग्रलेख लगेच समजत नाही, लगेच समजत नाही, थोडेसे बोजट शब्द असतात. एकदा वाचायची सवय झाली ना, निश्चितपणे तुमच्या आयुष्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा विचार आपल्याला अशा पेपर मधून, अशा पुस्तकांच्या मधून एक पुस्तक आपल्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो. एक पुस्तक तुम्हाला मी पहिलं पुस्तक वाचायला सांगणार आहे, जगापण सन्मानाने. शिवखेरा नावाच्या लेखकाचं पुस्तक आहे. सन्मान काय असतो, प्रतिष्ठा काय असते, आणि ही प्रतिष्ठा आणि सन्मान मिळवण्याच्या दृष्टीने आपण कसं आचरण करायला पाहिजे, सुंदर सुंदर दाखले त्यांनी त्यामध्ये दिलेले आहे. म्हणून शिवखेरांचं एक पुस्तक आहे. त्याच्यानंतर एपीजे अब्दुल कलामचं अग्निपंख नावाचं पुस्तक आहे. जो माणूस एकच ड्रेस घालून गेला आणि परत एकच ड्रेस घालून परत घराकडे आला, पण एक ध्येय त्यानं मान्य आपल्या मनामध्ये मानलं होतं, मनानं ठरवलं होतं त्यांच्या, मला पायलट व्हायचं, वैमानिक व्हायचं आहे. वैमानिक तर झालेच, जगात ते विख्यात शास्त्रज्ञ झाले आणि आपल्या देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन त्यांनी लढत मारली. हे मारत असताना त्यांचं जीवनच खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या जगण्याचा विचार करायला लक्षात ठेवा. त्यांचं जीवन तुमच्या माझ्यासमोर एक आदर्श आहे आणि असा आदर्श तुम्हाला अग्निपंख वाचल्यानंतर तुमच्या नक्की आनंदासाठी कारणीभूत ठरणार आहे. याच्यानंतर किरण बेदींचं एक पुस्तक आहे आय डेअर नावाचं, किंवा विश्वास नांगरे पाटलांचं मनमे हे विश्वास पुस्तक आहे. ही 4-5 पुस्तक आहेत, 100 रुपयाची पुस्तक आहे, पण 100 वर्ष आनंदानं जगण्याची ताकद आणि क्षमता त्या पुस्तकाची. ही वाचायला पाहिजे, आपल्या मुलांनी वाचायला पाहिजे, आपण वाचायला पाहिजे. मुलांनी वाचून आई बाबाने ऐकण्याची गरज आहे. आई बाबा मुलं मुली एकत्र बसून असं जर वाचन सुरू झालं तर तिथे विचारांची निर्मिती होते, विचारांचा जन्म होतो आणि तुमच्या सुखाला सुरुवात होते. सुखाची एक पायरी तुम्हाला चढता येते. याच्यानंतर उच्चार, ज्याचं चांगलं वाचन आहे, वाचाल तरच वाचाल, निश्चितपणे वाचाल. ज्याचं चांगलं वाचन आहे, सात्विक वाचन आहे, त्याच्या वाट्याला चांगला उच्चार आहे. उच्चारामध्ये खऱ्या अर्थानं नम्रता आहे. ज्ञानाचा प्रारंभ नम्रतेनं होतो असं म्हणतात बघा. जगात जी जी मोठी माणसं झाली, महात्मे झाले, त्यांच्याकडचा पहिला सद्गुण कुठला असेल तर तो नम्रता आहे. नम्रतेनं जग जिंकण्याची ताकद आपल्यामध्ये येते आणि म्हणून नम्रतेनं शत्रूला सुद्धा आपण जिंकू शकतो, एवढं सामर्थ्य त्या नम्रतेमध्ये असतं. आणि ही नम्रता चांगल्या पुस्तकांच्या वाचनानं, चिंतनानं, स्मरणानं आपल्याकडे येते. आणि म्हणून उच्चार आपला ज्याचा सात्विक आहे तो अंतर्बाह्य शुद्ध आहे. असं म्हणतात जय जय रामकृष्ण हरी, उगाच म्हणत नाही. याच्यामध्ये जीवन सुंदर आहे, या 3 शब्दामधलं जीवन सुंदर आहे. जय जय रामकृष्ण हरी, कृष्णाचा विचार, रामाचा आचार, हरीचा उच्चार ज्याच्या ओठावर ते तो अंतर्बाह्य शुद्ध आहे आणि त्याचं जीवन सुंदर आहे. काय आवडलं आहे? माझ्या माता भगिनींनी भाकरी करता करता जय जय रामकृष्ण हरी म्हणावं, मी शिकवता शिकवता जय जय रामकृष्ण हरी म्हणावं, या बँकेमध्ये काम करणाऱ्या लोकांनी काम करता करता जय जय रामकृष्ण हरी म्हणावं आणि आपलं मन आणि हे शरीर शुद्ध करून घ्यावं, आपलं कर्मच सात्विक होतं. एवढं सामर्थ्य आहे. म्हणून विचार आणि उच्चार ज्याचा खऱ्या अर्थानं सात्विक आहे तोच या जगामध्ये आनंदाच्या जीवन जगण्याला पात्र होतो आणि निश्चितपणे त्याला आपलं जीवन सुंदर करण्याच्या दृष्टीनं एक मार्ग सापडतो, एक वाट सापडते. त्याच्यानंतर आचार, आचारावरून आपलं शील समजतं. शील म्हणजे चारित्र्य. जो चारित्र्य संपन्न माणूस आहे हा अंतर्बाह्य शुद्ध आणि पवित्र असतो. चारित्र्य संपन्न माणूसच आजच्या नवयुवकांच्या समोर आदर्शवत असे व्यक्तिमत्व असते. आणि चारित्र्य संपन्न होणं एवढं सोपं नाही, लक्षात ठेवा. ज्याला चांगलं वाचन आहे, त्याचं चिंतन आहे, त्याचं स्मरण आहे, त्याप्रमाणे आचरण आहे आणि तसाच त्याचा उच्चार आहे, याचा समन्वय जर याच्याशी जोडला गेला आचाराशी तर आपण शीलवान होऊ शकतो, आपण चारित्र्य संपन्न होऊ शकतो आणि मग आपले एक व्यक्तिमत्व तयार होतं. या व्यक्तिमत्वाला सदृढता असेल, शरीराची सदृढता, मनाची सदृढता ही खऱ्या अर्थानं आहारानं प्राप्त होते. आपण काय खावं, किती खावं, कसं खावं आणि कधी खावं हे ज्याला कळतं तो सातत्यानं रोगमुक्त राहतो आणि आनंदाला पात्र ठरतो. आपण 2 प्रकारची माणसं जगामध्ये बघतो. काही माणसं खाण्यासाठी जगतात आणि काही माणसं जगण्यासाठी खातात. मला एक तुम्हाला उदाहरण द्यावं लागेल की जैन मुनी महाराज असतात बघा, त्यांचा आहार काय असतो बघा, पण 100 वर्ष जगतात ती माणसं. याचं कारण तुम्हाला सांगतो, या शरीराला काय लागतं, त्या शरीराला पोट भरून ढेकर येईपर्यंत, ढेकर आला तरी आणि मागताय चांगलं लागलं
आणि मग ते रोगाचं मूळ ठरतं, लक्षात ठेवा. म्हणून ज्याचं आहारावरती नियंत्रण आहे, जो सात्विक आणि समतोल आहार ग्रहण करतो, त्याचे विचार सात्विक आणि समतोल येतात. आणि सात्विक विचार आले की उच्चार चांगला होतो, उच्चार चांगला की आचरण चांगलं होतं. आणि विचार, उच्चार आणि आचारांचा समन्वय झाला की शरीराची सदृढता तयार होते, जी तुम्हाला आनंद मिळवण्यासाठी, आनंद उपभोगण्यासाठी उपयुक्त पडते. त्याच्यानंतरचा विहार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. तुकाराम महाराज म्हणतात की लोह परिसाची नसा हे उपमा सद्गुरु महिमा अगत्याची. म्हणजे लोखंडाच्या परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं, तसं चांगल्या माणसांच्या, चांगल्या पुस्तकांच्या सानिध्यानं, सहवासानं माणसाचं पण सोनं होतं, माणसाच्या जीवनाचं सोनं होतं. त्यामुळं आपले मित्र कोण असावेत, आपला मैत्रीण कोण असावे, आपला संघ कुणासोबत असावा आणि आपल्या सोबत पुस्तकं कुठली कुठली असावेत, याच्यावरती आपला विहार. आपण फिरायला पण जातो, पण फिरायला जात असताना कुणासोबत जातो, आपल्या सोबत कोण असतात, त्याच्यावरती त्या माणसाची उंची ठरते, लक्षात ठेवा. एखादा माणूस रस्त्यावरती जात असताना त्याच्यासोबत एखादा विद्वान आहे, एखादा विचारवंत आहे, एखादा शिक्षक आहे, एखादा प्राध्यापक आहे, एखादा डॉक्टर आहे, एखादा वकील आहे, एखादा समाजमान्य व्यक्ती आहे आणि तो निघालेला आहे, तर त्या सगळ्या लोकांच्या समूहाच्या माध्यमातून त्या माणसाच्या जीवनाची, व्यक्तिमत्वाची उंची ठरते. माणसं त्याच्याकडे बोट दाखवतात. माणूस असावा तर असा. माणूसच माणसाच्या उपयोगी पडतो. ना सत्ता, ना संपत्ती, ना धन, ना अधिकार. तुम्ही कोविड काळामध्ये बघितलेलं आहे, कोणीही बंगला घेऊन गेला नाही, गाडी घेऊन गेला नाही, पैसा घेऊन गेला नाही, ना सगळे सोयरे घेऊन गेला नाही. जसा उघडा आला तसा उघडा गेला. म्हणून आपलं कर्म जर आपलं सात्विक असेल तर निश्चितपणे आपण जरी गेलो तरी सातत्यानं ते कर्म जिवंत राहतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून माणसाचा आनंद हा त्याच्या कर्मामध्ये दडलेला आहे. कर्मामधला आनंद हा अमरत्व प्राप्त करून देणारा असं साने गुरुजींनी सांगितले. श्यामची नावाचं पुस्तक तुम्ही वाचा, आपल्या मुलांना वाचायला द्या, प्रकट वाचन करा, काय संस्कार असतो याची तुम्हाला प्रचिती. आणि म्हणून हा खऱ्या अर्थाने विचार, उच्चार, आचार, आहार आणि विहार ज्याच्या वाट्याला सात्विकतेनं आला, त्याचं जीवन सुंदर आहे, त्याचं जगणं सुंदर आहे, तोच खऱ्या अर्थानं सुंदर व्यक्तिमत्वाचा एक आदर्श म्हणून समाजासमोर येण्यासाठी पात्र होतो. आणि अशा पद्धतीचं जगणं आपल्या वाट्याला येण्याच्या दृष्टीनं आपण सातत्यानं या दुःखापासून मुक्त होण्याच्या दृष्टीनं काही गोष्टीचा आपण अगदी जाणीवपूर्वक त्याचा तपास केल्यावर जाणीवपूर्वक त्या आपल्या पाळल्या पाहिजे. आपल्याला वाट्याला दुःख जे येतं ते दुःखाचं पहिलं कारण आहे आसक्ती. आसक्ती म्हणजे इच्छा. प्रत्येक माणसाला 10 रुपये मिळाले 20 कसे मिळतील, 20 मिळाले 50 कसे मिळतील, 50 मिळाले 100 कसे मिळतील. पण आहे यामध्ये समाधान माणूस मानत नाही आणि त्यामुळे त्याच्या वाट्याला दुःख येतं, त्याचं जीवन आनंदी होत नाही, त्यापासून राहतं, बाजूला राहतं. तुकाराम महाराज म्हणलंय की ठेविले अनंते तैसेची राहे, चित्ती असू द्यावे समाधान. जे आहे, प्राप्त आहे, ते आपलं संचित आहे, आपल्या आपल्या क्षमतेप्रमाणे मिळाले, त्याच जर आनंद आपण मानला तर आपलं जीवन सुंदर आहे. आपण दुसऱ्याकडेच बघतो. 10वीला माझ्या मुलाला 80% मार्क्स पडले की त्या 80%चा आनंद लुटायचा नाही. त्या मित्राला किती पडले? 85. मग तुला कसं काय पडले? चिंता. चिंता आणि चिंता यामध्ये फक्त अनुस्वाराचा फरक आहे, लक्षात ठेवा. चिंता आली तुमच्या जवळ की तुम्हाला दुःखाने वेढलं म्हणून समजायचं, तुमचं जीवन आनंदापासून बाजूला निघते. चिंता जिवंत माणसाला जळते, जिवंत माणसाला जळते ती चिंता आणि मेलेल्या माणसाला जळते ती चिंता. आता ही चिंता जर तुमच्या जवळ आली तर जीवन नाही सुंदर होणार. आणि म्हणून या चिंतेला जर बाजूला करायचं असेल, दुःख आपल्याला बाजूला करायचं असेल तर इच्छा आकांक्षावरती आपल्या मर्यादा पाहिजे. आपल्या क्षमतेप्रमाणे जे काय मिळाले त्याच समाधान मानलं, जीवन आनंदी राहतं. आपण दुसऱ्याच्या दुःखामध्ये सामील होतो, दुसऱ्याचं दुःख कसं वाढावं याच्यासाठी प्रयत्नशील असतो. जो दुसऱ्याचं समाधान, जो दुसऱ्याचा आनंद आपला मानून आनंदित होतो, त्याचं जीवन आनंदित होतं. दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना, वेदना जाणावयाला जागवू संवेदना. हे वाक्य या बँकेला तंतोतंत लागू आहे. समाजामधल्या संवेदना जागवण्याचं काम या व्याख्यानमालेच्या निमित्ताने ही संस्था करते, ही बँक करते. ज्यांना जोरात टाळ्या त्यांच्यासाठी. जो सावकाश टाळी वाजवतो त्याचा तोटा आहे, सांगतो. त्याला जोरात टाळ्या वाजवा सांगतो. फायदा म्हटला की जोरात टाळ्या वाजवतो. तुमच्या माहितीला सांगतो, या हातावर ते प्रेशर पॉइंट आहे. काही आजार कुठल्या कुठे पळून जातात नाही. सगळ्यात महत्वाचा हार्ट अटॅक कधीच आयुष्यात येणार नाही. रिकाम्या पायाने चालला तुम्ही आणि जोरात जर टाळ्या वाजवल्या
तर हार्ट अटॅक कधीच येणार आहे, रक्ताभिसरण अगदी व्यवस्थित डॉक्टरकडे जायची गरज नाही. किती सोपं आहे, वाजवाबोल जोरात टाळ्या. टाळ्या वाजवता वाजवता चेहऱ्यावरती हास्य फुललं, हेच आनंदी जीवनाचं लक्षण. टाळी वाजवायची अडचण. आपला मुलगा आला ना 80% मार्क, जोरात टाळ्या वाजवला त्याचा, त्याला आनंद होईल, तुम्हाला आनंद होईल, घर आनंदित होईल आणि त्याचा उत्साह हा द्विगुणित होईल. 80च काय, पुढल्या वेळी बाबा मी 90% मिळवेल असा आत्मविश्वास मिळेल ना. हे आनंद निर्मिती करण्याचे अनेक छोटे छोटे उपक्रम आपल्या घरामध्येच असतात. पण याच्यापासून आपण अनेक राहतो आणि आपल्या वाट्याला दुःख येतं. आणि म्हणून काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. या दुःखाला खरं कारणीभूत आहे, चिंतेला खरं कारणीभूत दोन वस्तू आहेत. एक मोबाईल आहे आणि दुसरा टीव्ही. त्या मोबाईलला खोळं केलंय, टीव्हीनं खोळं केलंय. बरोबर आहे ना. आता या कुठली सिरियल सुरू होते 7:30ला? जनरली 8:30 पासून सुरू होते 9:30 पर्यंत. आमच्या घरात जेवायला 9:30 शिवाय मिळत नाही. तर पाहिजे असेल तर हाताने घ्या आणि गिळा म्हणून सांग. आम्हाला हे बघितलं. चिंता कुणाची? त्या चित्रामधल्या बाईची. एखादी बाई, बघा मी काय सांगतो, एखादी, मला कुणावरती अक्षर घ्यायचं नाही, कुणावरती टीका करायची नाही. त्यातली एक मुलगी गरोदर असते, तिला हॉस्पिटल नेलं असताना सिरियल संपते. बाईला रात्रभर झोप नाही. कसं होईल का, कसं होईल का. अहो तिने चिंतामध्ये असतात, पोटाला कोट्यवधी रुपये मिळवले असतात, तुम्ही रात्रभर चिंतेमध्ये तुमची झोप मोड करता. हे दुःखाचं कारण आहे. एक बाई येते, तिच्या घरात आग लावते, दुसरी येते, तिच्या घरात आग लावते. हिच्या घरात कधी आग लागली हिलाच काय कळत नाही. आयुष्यातले 2-3 तास फुकट जातात. टीव्ही वाईट नाही. प्रतिभा आणि प्रतिमा नावाचा एक सदर आहे. जगामध्ये जी टॉपची माणसं आहेत, जी खऱ्या अर्थाने शून्यातून विश्व निर्मिती ज्यांनी केलेली आहे, या बँकेसारखे अनेक आधारभूत आदर्शवत इतिहास असे त्या प्रतिभा संपन्न माणसांच्या मध्ये असतात. त्यांच्या मुला कधी असतात, त्या आपल्या मुलांना दाखवायला पाहिजेत. आई बाबांनी बसून बघायला पाहिजेत, आपल्या मुलांनी बघायला पाहिजेत. निश्चितपणे तसा आदर्श शिकवून मुलं तर उभी राहिली तर त्याच उंचीला जाण्याची क्षमता हा आत्मविश्वास त्यांना देऊ शकतो. आणि म्हणून टीव्ही वाईट नाही, मोबाईल वाईट नाही. आता मोबाईलच्या माध्यमातून मी काय करतो तेवढं तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मोबाईल वाईट आहे काय चांगला आहे. मोबाईल वरती, माझ्या व्हॉट्सअप वरती जर गुड मॉर्निंग आणि गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून असा जर संदेश आला तर मी पहिल्यांदा त्यांना सांगतो 100 रुपये दंड. असला मेसेज पाठवायचा नाही. काय पाठवायचा? पैसा पाणी बँक कोपरीमध्ये काम करते, त्यांचे अत्यंत चांगले उपक्रम आहेत, सामाजिक, आध्यात्मिक आणि शैक्षणिक, असे चांगले विचार पाठवू ना. दुसऱ्या बँकेला पूरक ठरेल, तुला पूरक ठरेल, तुला त्या बँकेचा फायदा होईल, असलं काय तर पाठव. एखादा चांगला विचारवंत आहे, त्याचा जीवन जगण्याचा विचार आहे, तो विचार पाठव. छत्रपती शिवरायांचा विचार पाठव. आत्मविश्वास, इच्छाशक्ती निर्माण करणारा विचार पाठव. तुला जगण्याला आत्मविश्वास आहे, तुझं जगणं सुंदर होईल असा विचार पाठव. आणि असे विचार माझ्या मोबाईल वरती येतात. नाही साहेब, असे 4-5 विचार मी एकत्र करतो आणि व्याख्यान देतो, मला त्याचे 22,000 रुपये मिळतात. मोबाईल चांगला का वाईट? मोबाईलचा इतका फायदा आहे. तुम्हाला कुठलाही प्रश्न तुमच्या समोर आला आणि गुगलला तुम्ही टाकला, त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. पण आपण चुकीचे प्रश्न, याचं वाटोळ कसं करावं, टाकला प्रश्न लगेच येते आणि ह्याच वाटोळ होतं पहिलं. कारण दुसऱ्याला डांबर जर फसला आपण या हातानं, तर आपला हात पहिल्यांदा काळा होतो. आणि जर आपण या हाताने दुसऱ्याच्या पाठीवरून शाबासकीचा हात फिरवला तर तुम्हाला निश्चितपणे जगामध्ये सन्मानित आणि प्रतिष्ठित अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व निर्माण करण्याच्या दृष्टीनं एक नवी ऊर्जा मिळते. मग आपण पॉझिटिव्ह विचार काम करायला लागलो, निश्चितपणे आपल्या वाट्याला हे दुःख बाजूला जाईल आणि खऱ्या अर्थानं हे आयुष्य आपलं आनंदी होईल. या व्हॉट्सअप वरती आणि या फेसबुक वरती आणि या सगळ्या गोष्टीवरती माणसे एवढी गुंग झाले, दंग झाले, काय कळत असं झाले. लक्षात ठेवा. उदाहरण सांगतो. एक माणूस फिरायला गेला होता आणि व्हॉट्सअप बघत 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 घराकडे आला. बघत बघत आला. घर सागवानी मस्तपैकी असं घराचं दार होतं घराचं. सागवान दार फक्त त्यानं बघितलं. तो आत शिरला. व्हॉट्सअप बघत बघत कोचवर बसला, सोफ्यावर बसला जाऊन. बायको पण व्हॉट्सअप बघत होती. ती व्हॉट्सअप बघत बघत तांब्या ठेवला पाण्याचा. व्हॉट्सअप बघत बघत पाणी प्यायला. लगेच बायको गेली, व्हॉट्सअप बघत बघत चहा केला, चहा आणून दिला. तो व्हॉट्सअप बघत बघतच तो चहा प्यायला लागला. एवढ्यात मुळचा मालक घरात. मुळचा हे त्या घरात नव्हतंच. मुळचा आला, ते फेसबुक बघत आलं. ते बघत बघत आलं, सोप्यावर बघितलं, बहुतेक माझं घर दुसरंच कुणाचं नाही. गेलं बाहेर. काय अवस्था आहे माणसाची या फेसबुकला आणि व्हॉट्सअपला करून ठेवली आहे. वस्तुस्थिती आहे.
आणि म्हणून त्याला किती आपण आहारी जायचं हे तुम्ही आम्ही ठरवायचं आहे. लक्षात ठेवा, मोबाईल वाईट नाही, टीव्ही वाईट नाही, पण विचार, उच्चार, आचार, विहार आणि आहार तुमचा जर सात्विक असेल तर तुम्हाला दृष्टी मिळते की दृष्टी ही जगामधलं सत्य, शिव आणि सुंदर शोधते. त्या दृष्टीच्या माध्यमाच्या सामर्थ्यानं जेवढं सत्य, शिव, सुंदर तुमच्याकडे येईल तेवढं तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्राप्त होईल. सोपं आहे, अगदी समवेत असतात त्या सगळ्यांना आनंद देण्याचं, सुगंधित करण्याचं ताकद आणि क्षमता गुलाबाच्या फुलामध्ये आहे. माझ्या भगिनीच्या डोक्यात घातलं तर डोकं सुंदर दिसणार, माझ्या खिशाला लावलं खिसा सुंदर दिसणार. केवढं सौंदर्य आणि केवढं सामर्थ्य गुलाबाच्या फुलामध्ये आहे, पण त्याची वेदना ते सांगत नाही. लक्षात ठेवा, गुलाबाचं फुल तोडायला गेला की काटा इथं पोचला तर पातळ पायाची वेदना डोक्यापर्यंत जाते आपल्या. लक्षात ठेवा, त्याला तर त्याच्या आईपासून, त्या झाडापासून बाजूला केला असेल, त्याला किती वेदना झाल्या असतील, पण ते वेदना घेऊन सुद्धा त्या वेदना आपल्या हृदयामध्ये ठेवतं आणि साऱ्या जगाला ओरडून सांगतं, काट्यामधली फुले हातून म्हणती काय जगाला, दुःख आपुले मनात ठेवून वाटा सौख्य जगाला. याच्या वाट्याला हे जीवन सुंदर येतं. गुलाबाचं फुल बघा, कुणाला आहे, त्या गुलाबाच्या फुलावर पाण्याचा थेंब जर आला तर त्याला आपण मोती असं म्हणतो, आणि तुमच्या माझ्या हातावर असेल तर पाण्याचा थेंब म्हणतो. म्हणजे पाण्याच्या थेंबाला सुद्धा मोत्यामध्ये परावर्तित करण्याची ताकद आणि क्षमता गुलाबाच्या फुलामध्ये आहे. हे गुलाबाचं फुल आपल्या समोर जर ठेवून आपण जगायला लागलो तर आयुष्यात वाट्याला दुःख अजिबात येणार नाही, चिंताग्रस्त होणार नाही, तणावग्रस्त होणार नाही, सातत्यानं आपण आनंदित होऊ. कारण ते त्याच्या आईपासून बाजूला करून सुद्धा जगाला आनंदित करून सोडण्याचं काम करतं. म्हणून गुलाबाचं फुल सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे. अशा गुलाबाच्या फुलाकडे आपण जर बघून जगायला लागलो तर जीवन निश्चितपणे सुंदर होईल. याच्यानंतर दुसरे एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, आई. आता आईकडे बघून कसं जगायचं. प्रत्येक घरामध्ये परमेश्वराला जाता येत नाही, म्हणून प्रत्येक घरामध्ये आईची परमेश्वराने निर्मिती केली. ज्या घरामध्ये आई खऱ्या अर्थाने यशोदा आहे त्या घरामधलं ते घर गोकुळ असतं. लक्षात ठेवा, आणि आई ही आईच असते, ती परमेश्वर रूपी असलेली एक व्यक्ती असते. आई ही आदिशक्ती आहे, आई ही आई, आईला दुसरी उपमा नाही. लक्षात ठेवा, आणि म्हणून त्यागाचं, समर्पणाचं, निस्वार्थीपणाचं, निष्काम कर्माचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले आहे. आई आणि बाबा अशा दोन व्यक्तिमत्व आहेत की अशी दैवत जगात कुठंच नाही. तुम्ही मंदिरामध्ये नाही गेला तर चालेल, मस्जिदमध्ये नाही गेला चालेल, विहारामध्ये नाही गेला तर चालेल, वस्तीमध्ये नाही गेला तर चालेल, पण दररोज आपल्या मुलांनी आपल्या आई वडिलांच्या पायावरती मस्तक ठेवून जर नमस्कार केला तर त्यांच्या डोळ्यातून पडणारे जे अश्रूंचे थेंब असतात तो अभिषेक तुमच्या आयुष्याला आनंदित करून सोडण्याच्या दृष्टीने महत्वाचे असतात. आणि म्हणून या आई वडिलांची सेवा करण्यामध्ये जी माणसं रममाण झाली त्यांचं आयुष्य सुंदर झालं. भक्त कुंडली पहिल्यांदा गळ्याला दोऱ्या बांधल्या आई बाबांच्या, बायकोला खांद्यावर घेतलं, पण गुरुचा मंत्र मिळाला, रोहिदास समारांचा संग झाला, लोह परिसाची नस आहे उपमा, सद्गुरु महिमा आगाधाची. रोहिदास त्यांच्या सानिध्यात गेले त्यांच्या, आणि रोहिदास का करत बसला होता, पाठीमागे झोपाळवरती बाबा आहे आणि बाबा बसले होते, शेंडीला दोरी बांधली होती. केस जरा जरी ओढला तर केवढी आपल्याला कळ येते हो. शेंडीला दोरी बांधली होती, काम पण चालू होतं, काम बंद पडलं तर आई बाबा झोपणार नाहीत, आई बाबांना झोप लागणार नाही, शेंडीनं झोका घ्यायचा आणि आपलं काम करायचं. हे त्या पुंडलिकानं बघितलं, हे सांगितलं. त्या रोहिदासाला विचारलं, काय नाही, माझा पांडुरंग इथंच आहे, माझी रुक्मिणी पांडुरंग इथं बसलाय, मी मंदिरात जायची मला गरज नाही. त्याच्यावरती प्रभाव पडला, बायकोला दोरी बांधल्याने आई बाबांना घेतलं खांद्यावर. एवढी सेवा केली, एवढी सेवा केली. पंढरपूरला तुम्ही जर गेला तर पांडुरंगाचं, रुक्मिणी मातेचं दर्शन पहिल्यांदा नाही, कुणाचं आहे, पुंडलिकरायाचं दर्शन आहे. आई वडिलांच्या सेवेची ती पुण्य आहे. म्हणून आपल्या आई बाबांना आपण देव मानायला पाहिजे, ज्यांच्यामुळं आपल्याला हे विश्व त्यांनी दाखवलं, ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं समर्थपणे आपण सर्वार्थानं समृद्ध झालो. अगदी शिशु काढण्यापासून त्यांनी आपली सेवा केलेली आहे. त्यामुळे जसं त्यांनी लहानपणी आपल्याला वाढवलं तसं म्हातारपणी ते बालकच असतात, आणि त्यांची सेवा करण्याची प्रत्येक पुत्राची आणि एका लेकीची ती खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. आणि म्हणून ज्या घरामध्ये आई बाप, जिस घर में माँ बाप रहते उसी घर में भगवान बसते. तरुण सरदारांनी, ज्या घरामध्ये आई बाबा सुखी आहे, आनंदी आहे, चेहऱ्याचं हास्य फुललेलं आहे, ते घर गोकुळ आहे. त्याच घरामध्ये परमेश्वर आहे. मंदिरामध्ये आणि ह्याच्यामध्ये जायची काही गरज नाही. आणि एवढा आशीर्वाद सामर्थ्य संपूर्ण आई बाबांचा असतो की तुम्ही मनामध्ये ज्या गोष्टी साध्य करता त्या सगळ्या साध्य होण्याची ताकद आणि क्षमता त्या आशीर्वादांच्या मध्ये असते. आणि म्हणून आपल्या आई बाबांना आपण अंतर देण्याचं नाही, द्यायचं नाही, त्यांची सातत्याने आपण सेवा करत राहायची.
आपली आई आपल्याला 4 प्रकारचं दान देते, हे माहित पाहिजे प्रत्येक माणसाला, प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलाला दान देते. आणि कसलीही अपेक्षा न ठेवता मी 4 पुस्तकं देतो, कुठंतरी भेट, एक पेन देतो आणि पत्रकाला सुद्धा उद्या माझा फोटो या कधी छापून खर्चून 25 रुपयाचं दान दिलं आणि सगळ्या जगात फोटो यायचा आहे. आईने आणि बाबाने किती पेपर कापायत आणि किती बातम्या द्यायला पाहिजे, किती बातम्या द्यायला पाहिजे, देतात का? नाही. हे निष्काम कर्म आहे, हे सात्विक कर्म आहे. आणि म्हणून आई आणि बाबा याला दुसरी उपमा आहे. परमेश्वराहून ते श्रेष्ठ आहे. हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. इथला आत्मा गेला की संपला, लक्षात ठेवा. हा राम गेला की रामनाम सत्य आहे, लक्षात ठेवा. आणि हा राम जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या आई बाबांचे आशीर्वाद तोपर्यंत या रामाला धक्का लागत नाही. हे अनेक तुम्हाला दाखले देता येतील. आणि म्हणून आपल्या आई बाबांना अंतर देता कामा नये. पहिली आपल्याला आई जे दान देते ते जीवन दान देते. ज्यांच्या पोटाला मुले आहेत त्यांनी जरा हात वर करा, आई बाबा, आणि त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा, जोरात. ज्या बापाच्या पोटाला मुलगी आहे त्याच्यासारखा भाग्यवान बाप जगात कोणीच नाही, कोणीच नाही. ही आदिशक्ती आहे, ही आदिशक्ती आहे, ही देवी आहे. आणि ते सर्वस्व असतं. बापाचं प्रेम मुलीवरती अफाट असतं. मुलीतकं प्रेम बाप दुसऱ्याला करत नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला अनेक उदाहरणं देता येतील. आणि म्हणून मी दुर्दैवी बाप आहे, मला बहीण पण सखी नाही, मला मुलगी पण नाही. म्हणून माझ्या भावाची, 3 नंबरच्या भावाची एकच मुलगी 40 वर्षानं आमच्या घरामध्ये राहिली. तीच खऱ्या अर्थानं सरस्वती आहे, तीच लक्ष्मी आहे, तीच माता अंबिका आहे आणि तीच सर्वस्व आमचं आहे. आणि म्हणून ही मुलगी खऱ्या अर्थानं आई बाबाचं हे ऐश्वर्य असतं, लक्षात ठेवा. आई आणि बाबांचं मी एवढंच सांगायला लागलो तुम्हाला. हे मुलगी ज्याच्या पोटाला आहे तो भाग्यवान बाप आहे. मुलीचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर ती नांदायला जाते आणि ती जेव्हा बाळंतपणासाठी त्या घराकडे जाते आणि मग तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात. मी जीवनदान सांगायला, आईचा पुनर्जन्म म्हणजे तिचा पहिलं बाळ, बरोबर ना? ते पुनर्जन्म असतो. आणि मग त्या हॉस्पिटलला निवड ऍडमिट करतात आणि मग बाहेर सासू सासरे असतात, आई बाबा असतात, नवरा असतो, बाकीचे सगळे असतात. आज क्रिटिकल पोझिशन निर्माण होते. बाळाला जिवंत ठेवायचं असेल तर आई जाणार असते, आई जिवंत राहायची असेल तर बाळ जाणार असतो. डॉक्टर लगेच बाहेर येतात, बोल द्यायच्या अगोदर विचारतात काय करायचं. आई बाबांना विचारतात, जन्मदात्या आई बाबांना विचारतात. ते म्हणतात बाळ नंतर माझ्या लेकीला होईल पण माझी चिमणी जगली पाहिजे, आई बाबांची इच्छा. सासू सासऱ्यांना विचारतात बाळ नंतर होईल, अजून वेळ आहे, भरपूर वय भरपूर आहे, पण माझी सून जगली पाहिजे, ती माझी मुलगी आहे. पतीला विचारतात, ते म्हणते माझी ही अर्धांगिनी आहे, माझ्या सुखदुःखामध्ये अर्धी वाटेकरी आहे, बाळ गेलं तरी जाऊ दे, काय अडचण नाही, दुसरं होईल पण माझी अर्धांगिनी जाता कामा नये, माझा तो अर्धा आधार आहे. आणि मग डॉक्टर आत जातात आणि जी आई होणार असते, आयुष्यात स्त्रीच्या आयुष्यामध्ये सर्वोच्च आनंद कधी होतो तर ती मुलगीची जेव्हा आई होते तो सगळ्यात मोठा आणि सगळ्यात लौकिक आनंद त्या मातेचा, त्या मुलीचा, त्या आईच्या वाट्याला येत असतो. त्या लेकीला जाऊन डॉक्टर विचारतात, मी सगळ्यांना बाहेर विचारून आलो, त्यांनी असं असं सांगितलं, बाळ गेलं तरी चालेल पण लेक पाहिजे, बाळ गेलं तरी चालेल पण माझी पत्नी पाहिजे, बाळ गेलं तरी चालेल पण मला सून पाहिजे, बाळ मी काय करू? ती काय म्हणते बघा, मी उगाच जीवनदान म्हणत नाही, ती म्हणते मी गेले तरी चालेल पण मला आई होण्याचं भाग्य प्राप्त होण्याच्या दृष्टीने परमेश्वराने दिलेले हे वरदान आहे, मी गेले तरी चालेल माझं बाळ जिवंत राहिलं पाहिजे. हे जीवनदान पहिलं आपली आई आपल्याला देते. अशा आईला आपण वृद्धाश्रमात ठेवतो, लाज वाटली पाहिजे अशा मुलांना. त्यांनी जन्म दिला नसता आई बाबांनी तर हे विश्व आपण बघितलं नसतं. पहिलं दान हे जीवनदान आहे. नंबर 2 दुसरं दान आहे हे श्वासदान आहे. जेव्हा बाळ इथं तयार होतं पोटामध्ये त्यावेळी आई त्या बाळासाठी 60% श्वास घेते आणि 40% फक्त आपल्यासाठी घेते. तो श्वास आईने 100% घेतला तर जिवंत राहू का आपण? नाही. पण आई 60% श्वास आपल्या बाळासाठी घेते. मग ती लेक असेल किंवा तो लेक असेल त्याच्यासाठी घेते. हे श्वासदान आहे. नंतर तिसरं दान आहे. हे तिसरं दान हे रक्तदान आहे. माझा ऍक्सिडेंट झाला, माझा O पॉझिटिव्ह रक्तगट असेल तर मला O पॉझिटिव्ह रक्तच पाहिजे. मला तो कुठल्याही समाजाचा, कुठल्याही जातीचा, गोरा काळा कुणी असेल पण त्याचा O पॉझिटिव्ह रक्तगटच मला मॅच होतो. पण त्या बाळाचा आणि आईचा गट पण भिन्न असू शकतो. हे कोड अजून कुठल्याही शास्त्रज्ञाला सापडलेलं नाही. आईच्या
आणि त्या गर्भामध्ये तिच्यामध्ये रक्त कसं तयार होतं या शरीरामध्ये याचा शोध कुणालाच लागलेला नाही. आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती कशी होते याचा शोध लावण्याची ताकद आणि क्षमता जगातल्या कुठल्याच शास्त्रज्ञामध्ये नाही. आणि म्हणून रक्तगट भिन्न जरी असला तर ते बाळ सुरक्षित असतं, आई सुरक्षित असतं. हे रक्तदान आपली आई तिसरं दान आपल्याला देते. चौथं जे दान देते की आई आपल्याला अस्थि दान देते. माणसाला स्मशानात नेऊन जाळलं जातं, सगळं देह सगळं शरीर जळतं, हाडं जळतात का नाही. त्या हाडामध्ये जे कॅल्शियम असतं ना ते कॅल्शियम आपल्या मातेच्या त्या दुधामध्ये कॅल्शियम ते अमृत असतं. त्यामध्ये जे कॅल्शियम असतं त्याची ताकद आणि क्षमता किंवा सामर्थ्य एवढं मोठं असतं ते ना वाऱ्यानं उडून जात नाही, ना अग्नीनं जळत नाही, ना पाण्यानं कुजत नाही. कितीतरी वर्षे खाली या जमिनीत हाडं गाडली तरी आहे तशीच राहतात हजारो वर्षानंतर. हे सामर्थ्य आईच्या दुधामधलं आहे. आणि म्हणून ही 4 दानं आपल्या मुलामुलींनी आपल्या हृदयामध्ये जपून ठेवण्याची गरज आहे. तरच खऱ्या अर्थानं तुम्ही मंदिरामध्ये नाही गेला तर चालेल. या आपल्या आईला असा एक दुर्दैवी मुलगा आपल्या आईला वृद्धाश्रमात ठेवतो. आणि मग मी फारसं विस्तारानं सांगत नाही, वृद्धाश्रमात ठेवतो पण त्याला वेळ मिळत नाही, डॉक्टर मोठा असतो तर सत्तेच्या संपत्तीच्या ऐश्वर्याच्या आणि त्या बायकोच्या अधीन राहिल्यामुळं आईकडे लक्ष देत नाही आणि ती आई वृद्धाश्रमामध्ये शेवटची घटका मोजायला लागते. आणि शेवटची घटका मोजत असताना जेवढी वर्षे त्यानं 5 वर्षे ठेवली असतात त्यावेळी अगदी न चुकता 2000 रुपये त्या नोकरांच्याकडे पाठवण्याची त्याने व्यवस्था केली असते. म्हणजे 5 वर्षाचे महिने झाले 60 वर्षाचे 2000 6 दोन्ही 12 1,20,000 रुपये तिथे असतात. एक मुलगी असते, मुलगी ही बापाला आणि आईला खऱ्या अर्थानं अतिशय प्रेमळ असते, अतिशय प्यारी असते. मुलगी या मुलगीला सामर्थ्य मी मगाशी एवढंच सांगितलं की मुलाच्या वाट्याला एक आई बाबा येतात पण मुलीच्या वाट्याला 2 आई बाबा येतात. एक जन्मदाते आई बाबा आणि ज्या घरामध्ये जाते ते सासू सासरे पण आई बाबामध्ये परावर्तित करण्याची ताकद आणि क्षमता त्या मुलीमध्ये असते. असं वाट्याला त्या मुलीचं येतं. मुलगी धाय मोकलत येते, बसते, त्या दादाला वेळ नसतो. शेवटी एक छोटीशी पिशवी अशी देते ती आई त्या मुलीकडे आणि म्हणते हे माझ्या बाळाला सामाजिक सेवा करता करता वेळ मिळालेला नाही, तो सगळ्या रुग्णांच्या सेवेमध्ये आहे. असू दे, चांगली गोष्ट आहे, पण लक्षात ठेव मला भडागणी देण्यासाठी, मला अग्नी देण्यासाठी मुलाचीच आवश्यकता असते. तो जेव्हा येईल ना त्यावेळी ही पिशवी, त्या पिशवीमध्ये चिठ्ठी दिली, ती चिठ्ठी वाचायला दे आणि मग माझ्या या देहाला अग्नी द्यायला सांग. मुलगा धावत येतो पण आई गेलेली असते, डोळे मिटलेले असतात, काय म्हणून रडतो पण वेळ निघून गेली असते. बहीण म्हणते किती दुर्दैवी आहेस रे दादा तू की ज्या आईनं तुला सर्वस्व दिलं, ज्या आईनं हे विश्व दाखवलं, बाबाने विश्व दाखवलं, त्या आईला तू विसरलास. तुझ्या सत्तेच्या, संपत्तीच्या, अधिकाराच्या, प्रतिष्ठेच्या या प्रेमात पडलास, जाळ्यात गेलास पण आई विसरलास. दुर्दैवी तू दादा, तुला दादा म्हणायला मला लाज वाटते, भाऊ म्हणायला मला लाज वाटते, आईची मुलगा म्हणायला तुला लाज वाटते. आणि मग असं करत असताना आईनं शेवटची घटका मोजता मोजता ही पिशवी तुझ्या ताब्यात दिलेली आहे आणि त्यामध्ये चिठ्ठी दिली की वाच आणि मग सांगितली. त्या ठिकाणी नेतात, प्रेताच्या ठिकाणी, आणि तो चिठ्ठी ते पिशवी उघडतो. त्या उघडलेल्या पिशवीमध्ये पैसे मोजतो. 1,20,000 रुपये असतात आणि त्यात ती म्हणते बाळा मला माफ कर, तुला विनाकारण त्रास दिला, अनेक वेळा फोन करायला लावले, अनेक वेळा निरोप दिले, पण तुझ्या कामातून तुला येता आलं नाही, एवढा तू बिझी झालास. पण लक्षात ठेव तुझी बायको, तुझी मुलं या नवीन जगामधली नवनवीन संस्कृती, नवनवीन टेक्नॉलॉजी घेऊन आलेली आहे. मी बाई गरीब होते, ग्रामीण भागातले होते, अडाणी होते, म्हणून तुझी मी आठवण केली. पण एक लक्षात ठेव, तू जेव्हा माझ्या वयाचा होशील, या वयामध्ये तुम्हाला 2000 तरी दिलेस, पण तू जेव्हा माझ्या वयाचा होते, तुझ्या मुलावरती, बायकावरती संस्कार असणार नाही, तुला 2 पैसे सुद्धा मिळणार नाही. हे तुझ्या म्हातारपणीच्या वाट्याला येतील. 1,20,000 रुपये जमतो. काय म्हणून रडायला लागतो आणि सगळं आठवतं. आई कामाला जात होती, आई सगळं धुणे भांडी करत होती, आई सगळं करत होती आणि आम्हाला शिक्षणाला पाठवत होती. बाकीच्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि त्याच्या ओठावरती छान जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला, ठेच लागे माझ्या पायाला, अश्रू येई आईच्या डोळ्याला, उन्हातान्हात काम करी, शिक्षणास आम्हा पाठवी. सगळं आठवायला लागलं. उन्हातान्हात काम करी, शिक्षणास आम्हा पाठवी, मोठा डॉक्टर करण्या बाळाला, सार जीवन देई
काळाला, मोठा डॉक्टर करण्या बाळाला, सार जीवन देई काळाला. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई 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 आई. वेळ केलेली होती, वेळ केलेली होती. आणि म्हणून ही वेळ जाऊ नये याच्यासाठी आता तुमच्या घरात जर आई बाबा असतील तर त्यांची सेवा आजपासून सुरुवात करा, आजपासून सुरुवात करा, किती वय असू दे. आणि मग त्या सेवेची पुण्याई, सेवेमधलं जे कर्म आहे हे कर्मच तुम्हाला आनंद देऊन जाणार आहे आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला हे दीर्घायुष्य लाभून देणार आहेत, निरोगी करण्याच्या दृष्टीने उपयोगी करणार आहेत. म्हणून आई आणि बाबांना आपण आपल्या समोर प्रेरणादायी आनंद रूप म्हणून आदर्शवत पाहायला पाहिजे, त्यांच्या सेवेमध्ये रममाण व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर एक दुसरी प्रेरणा मी तुम्हाला सांगतो, चिमणी. आता चिमणीकडे बघत कसं आनंदाने जगायचं हो. केवढीशी एवढी, त्याची चोच एवढी, एवढे एवढे पाय, म्हणजे चिमणीकडे बघून कसला आनंद मिळाला. चिमणी आपल्याला जीवन जगण्याचा आदर्शवत विचार देते, लक्षात ठेवा. मुंबईला किती लोक गेले मला माहित नाही, पण मुंबईत हे सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल आहे, लक्षात ठेवा. या घ्यायला 2-2, 3-300 मजली या बाजूला, 2-2, 300 मजली या बाजूला इमारती. आणि मी पण एका कामासाठी मुंबईला गेलो आणि एका चौकामध्ये अशा हजारोंच्या संख्येने गर्दी होती आणि उजव्या बाजूच्या एका इमारतीला आग लागली होती. इतकी आग भडकली होती की त्या आग विझवण्यासाठी त्या मुंबईमध्ये आसपासचे अग्निशमन दलाचे लोक, सामाजिक संस्थांचे लोक, अनेक संस्था आल्या होत्या. आग विझवण्याचा प्रयत्न करत होते, पण आग काय विझत नव्हती, भडका उडतच होता. हे सगळे एका बाजूला मी बघितलं आणि सगळे लोक अगोदर आश्चर्याने बघत होते. आरडाओरडा चाललेला, त्यांना वाचवण्यासाठी काही लोक काम करत होते. आणि मी बरोबर डाव्या बाजूला माझी नजर गेली. डाव्या बाजूला अशीच इमारत होती, त्या इमारतीवरती मोठाचा मोठा हौद होता. त्या इमारतीवरती एक चिमणी बसली होती. ती चिमणी पूर्णकन उडायची, एक आपल्या चोचीमध्ये एक थेंब घ्यायची, पूर्णकन उडायची आणि त्या आगीमध्ये नेऊन टाकायची पाणी. परत यायची, एक चोचीमध्ये पाणी थेंब घ्यायची, पूर्णकन उडून पुन्हा त्या आगीमध्ये टाकायची. आता समाजामध्ये मला कोपरीमधनं जायचं आहे. आमच्या गावात मी सांगतो, कट्ट्यावर बसून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवता, पंतप्रधान ठरवता, जगाचं कल्याण ठरवता, कट्ट्यावर बसून. आणि रात्री झोपलं की विसरता. माप काढणाऱ्यांची संख्या बरीचशी असते, लक्षात ठेवा. त्यांच्या आयुष्यात कधीच आनंद मिळत नाही. माप काढा पण चांगल्याची काढा. हा माणूस किती सुंदर आहे, आणखीन जगाला. तरुण सागर महाराजांचा एक विचार आहे तुमच्या माहिती. तरुण सागर महाराज म्हणायचे की स्मशानभूमी ही गावच्या मध्यावरती असावी. का? त्या माणसात जर सात्विक कर्म असेल तर त्याच्या बाबतीत काय विचार होतो, हा माणूस आणखीन जगला पाहिजे होता, अनेकांचं कल्याण केलं, अनेकांच्या उपयोगी पडला, अनेक लोकांना, आर्थिक दुर्बलांना, उपेक्षितांना, पीडितांना मदत केली, वाचवलं, त्यांना आधार दिला, अजून 10-20 वर्ष जगायला पाहिजे होता. दुसरा एक मतप्रवाह असतो, 10 वर्षांच्या अगोदर जायला पाहिजे होतं. सगळ्यांना टोप्या घातल्या, सगळ्यांना अन्याय अत्याचार कोणी केलं, 10 वर्षांच्या अगोदर. हे दोन प्रवाह असतात. मी सांगते, तरुण सागर महाराजच्या कुटुंब प्रवचन नावाच्या पुस्तकामध्ये वाचा एका पुस्तक, तुमच्या जीवनाला आकार मिळेल, तुमच्या जीवनाला आदर्शवत विचार मिळेल. आणि म्हणून आपलं जीवन जर मृत्यूसमयी असं आपल्या बाबत म्हणायचं असेल, निश्चितपणे मला वाटतं ही बँक सातत्याने चिरकाल राहणार आहे. या बँकेमध्ये जी माणसं वेगवेगळ्या माध्यमात काम करतात त्यांचं कर्म हे सात्विकच असणार आहे. निश्चितपणे त्यांच्या वाट्याला आदर्शवत अशा पद्धतीचा आनंददायी जीवनाचा आधार मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगायचा एवढाच की ती चिमणी एक थेंब घ्यायची, टाकायची. तिथं पण अशी कट्ट्यावर बसणारी माणसं काय होती ना मुंबईला गेलेली, ती म्हणून काय मूर्ख आहे चिमणी, केवढी एवढीशी चिमणी, एवढीशी चोच, एक थेंब घेते, टाकते. हजारोंच्या संख्येने काम करायला आले, कितीतरी बंब इकडे फवारा करायला आले, आग विजेना, आणि हिच्या एका थेंबाने ही आग विजेल. मूर्ख आहेत, डोक्यात भौतिक बटाटे. त्या चिमणीला कंठ फुटला. चिमणीचा आदर्श का घ्यावा? कंठ फुटला आणि चिमणी म्हणाली, ताई आणि दादानो, आजी आजोबानो, बंधू भगिनीनो, तुम्ही म्हणता ते खरं आहे, तुम्ही म्हणता ते खरं आहे. लाखो हजारो लोक हे कामाला लागले, आग आटोक्यात येण्यात आले. माझ्या एका थेंबाने ही आग विझणार नाही. जसं तुम्हाला कळतं तसं मला पण कळतं ना. पण त्या घरामधल्या, त्या फ्लॅट मधल्या लोकांनी, त्या ताई दादांना, आजी आजोबांनी मला दाना पाणी केलेलं
दिलेला आहे, पाणी दिलेलं आहे, काही खाऊ घातलेलं आहे, त्या कृतज्ञतेपोटी मला त्यांच्याशी परोपकाराचा हा विचार जगावाच लागेल, करावाच लागेल. म्हणून त्यांच्या समाधानासाठी, माझ्या समाधानासाठी मी परोपकाराचं रूप घेतलं आणि हे काम करते. माझ्या या थेंबाने आग विझणार नाही हे निश्चित आहे. पण एक लक्षात ठेवा, या मुंबई शहराच्या इतिहासामध्ये ही आग लागलेली घटना जेव्हा एखाद्या कागदावरती, एखाद्या वहीवरती लिहिली जाईल, त्या वहीवरती 2 पेज असतील. एका पेजवरती आग लावणाऱ्यांची यादी असेल, नाव असतील, दुसऱ्या पेजवरती आग विझवणाऱ्यांची नाव असतील आणि आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये माझं नाव 1 नंबरला असेल. हे कर्म तुम्ही आम्ही करायचं, हेच कर्म ही बँक करते. आणि म्हणून अशी कामं करणारी माणसं ज्यावेळी समाजामध्ये निर्माण होतील, त्याच वेळी खऱ्या अर्थानं आनंदी जीवनाचा विचार इथून बाहेर पडेल, रस्त्यापर्यंत जाईल, गावागावात पोहोचेल. आणि म्हणून हा चिमणीचा परोपकाराचा विचार तुम्ही आम्ही जर घेतला तर निश्चित आपलं जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारे, चंदनासारखे झिजले संत मायबाप. कितीतरी वर्षे गेले पण त्यांच्या खऱ्या अर्थानं या कर्तृत्वाचा आनंद त्यांच्या आचरणातून, त्यांच्या लेखनातून आज चिरकार आहे. संतांचं साहित्य त्रिकाला बाधित सत्य आहे. ते वर्तमान काळात, भूतकाळ आणि भविष्य काळामध्ये प्रत्येक याला लागू करणारं साहित्य हे महात्म्यांचं आहे. हे वाचन आपण करायला पाहिजे, तर आपलं जीवन आनंदी होईल. त्याच्याशिवाय आपल्या जीवनाला आनंद आणि आधार मिळणार नाही. याच्यानंतरचा दुसरा आपल्या आनंदाचा एक स्रोत आहे कासव. प्रत्येक मंदिरामध्ये तुम्ही गेला ना, घंटा वाजली की पहिलं आपलं लक्ष त्या कासवाकडे जातं ना. आता मंदिरामध्ये कासव काय, इतर प्राणी का नाही, त्याचं शास्त्रीय कारण मी तुम्हाला सांगतो की कासव माई जी आहे ना, तिच्याकडे संयम आहे, क्षमाशीलता. संयम म्हणजे कुठल्याही वाईट विकारांच्या वरती आपण मर्यादित अशा पद्धतीचा अधिराज्य गाजवण्याच्या दृष्टीनं आपण त्याचे पाय बघा, तुम्ही त्याच्या जरा जरी नजरेत गेला तर दोन्ही पाय आत घेतात, तो तोंड आत घेतात आणि परत ते कासव होतं. जरा जरी तुमचा तिथं वास, त्याच्या सहवास लाभला तरी याचा अर्थ असा की आपल्यामध्ये जे अवगुण आहेत हे अवगुण आपण आत घ्यायचे, ते चांगले गुण बाहेर काढण्याच्या दृष्टीनं आपण काम करायचं. आकुंचन व्हावं ते आपल्या ह्याच्या चांगल्या गुणांचं आणि प्रसरण व्हावं ते चांगल्या सद्विचारांचं. हे खऱ्या अर्थानं चांगलं काम ते कासव आहे. कासव माय ही जगामधली एक दुर्मिळ आई आहे. सगळे सजीव ज्या स्त्री रूपात बीजामध्ये असतात, ते जेव्हा आपल्या पिलांना जन्म देतात त्यावेळी आपल्या जवळ ठेवून त्यांना वाढवतात, जवळ घेऊन वाढवतात. एक कासव माय अशी आहे की जी आपल्या मुलांना जन्म देते आणि बाजूला करते आणि आपल्या नजरेनं त्याला वाढवते. नजरेमध्ये काय ताकद आहे, काय समर्थ आहे, काय जरब आहे, काय संस्कार आहे, काय सद्विचार आहे. आणि म्हणून ही खऱ्या अर्थानं आदर्श माता आहे. ही आदर्श माता आहे. या आदर्श मातेचं पहिल्यांदा तू दर्शन घे आणि मग परमेश्वराकडे जा. आई म्हणून परमेश्वर श्रेष्ठ नाही, आई श्रेष्ठ आहे. म्हणून ही मातेचं रूप आहे, लक्षात ठेवा. कासव माय हे मातेचं रूप आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल, कासव म्हणजे 4 पुरुषार्थांचं प्रतीक आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या 4 पुरुषार्थाला ज्यानं खऱ्या अर्थानं स्पर्श केला त्याचं जीवन अंतर्बाह्य शुद्ध, पवित्र आणि आनंददायी झालं. हे संत मायबाबांच्या वाट्याला, तुमच्या माझ्या वाट्याला येण्याचा हा भाग नाही आहे, पण यातले काही पुरुषार्थ आपण परिपूर्ण करू शकतो. या बँकेनं मला वाटतं 3 पुरुषार्थ आपोआप पूर्ण केले. या बँकेनं सगळे 3 पुरुषार्थ. आणि जेव्हा याची 25वी होईल, या मला वाटतं याची 50वी होईल, याची सुवर्ण महोत्सव जेव्हा या अमृत महोत्सव व्याख्यानमालेचा जेव्हा सुवर्ण महोत्सव होईल त्यावेळी 4ही पुरुषार्थ या बँकेचे परिपूर्ण होतील आणि कासवमाईचं जीवन ह्या संस्थेच्या वाट्याला येईल आणि जगामध्ये अनेक संस्थांना दीपस्तंभ म्हणून ही संस्था मार्गदर्शक ठरेल, प्रेरक ठरेल, ऊर्जावर्धक ठरेल. आणि म्हणून ही कासवमाय आपल्या त्या मंदिरामध्ये असते. हे कासवमाय 4 पुरुषार्थांचं प्रतीक आहे. धर्म म्हणजे आपलं कर्म, आपलं कर्तव्य. मी शिक्षक म्हणून काम करतो, माझं काम काय, अध्यापन करणं. मी आता व्याख्याता आहे, काम काय, प्रबोधन करणं. यांचं काम काय, असे वक्ते आणून समाजाचं प्रबोधन करणं. हे सात्विक कर्म आहे. हे सात्विक कर्म म्हणजे आपला धर्म. धर्म म्हणजे जात धर्म यामधला तो धर्म नाही. धर्म म्हणजे आपण जे या क्षेत्रामध्ये काम करतो ते कर्तव्य म्हणजे धर्म. अर्थ याचा अर्थ असा आहे की जर अर्थप्राप्ती असं म्हणतात, पैसा पाठीमागच्या दाराकडून निघतो किंवा टेबला खालून निघतो आणि संपत्ती किंवा धनसंपदा ही उघड मात्याने येते, तिला आपण लक्ष्मी म्हणतो. आपण लक्ष्मी मिळवायची, लक्ष्मी मिळवली की जीवन सात्विक होतं. आणि पैसा मिळवला
की निश्चितपणे दुःखाला, चिंतेला आणि तणावाला कारणीभूत ठरतं. लक्षात ठेवा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वीस. धन मिळवायचं ते सात्विक कर्मानं मिळवायचं. सात्विक कर्मानं धन मिळवण्याच्या दृष्टीनं कासवाचा एक पाय आहे आणि तो अर्थ हा पुरुषार्थ. काम या शब्दाचा अर्थ आहे आसक्ती, इच्छा. नको त्या इच्छा आपण अमर्यादित ठेवायच्या नाही. ज्या आपल्याला परिपूर्ण करता येतील, ज्या आपल्या परिपूर्ण होतील अशा इच्छा मर्यादित आपण बाळगायच्या. एक 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 अशा कलाने त्या इच्छा प्राप्त करायच्या. अगाध अशा पद्धतीची राक्षसी महत्वाकांक्षा आपण जर मनात ठेवली तर माणसाच्या आयुष्याची रांगोळी होईल. आणि म्हणून हे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हा सर्वोच्च आनंद आहे जीवनामधला. सर्वोच्च आनंद तो तुमच्या माझ्या वाट्याला येण्यासारखा नाही, तो संत मायबाबांच्या वाट्याला येतो. तो अतिशय महापुरुषांच्या वाट्याला आलेला आनंद आहे, त्याला आपण मोक्ष असं म्हणतो. आणि म्हणून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याचं सुंदर प्रतीक काय असेल तर ती कासव माय आहे. म्हणून मंदिरामध्ये कासव आहे. त्या माईचं दर्शन घ्या आणि पुढे जा. म्हणजे तुमचा चारी पुरुषार्थ हा परिपूर्ण करण्याच्या दृष्टीनं तो आदर्श तुमच्या समोर ठेवा. आनंद तुमच्या वाट्याला आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून कासवमाय मंदिरामध्ये असतं. आपल्या जीवन जगण्याचं ते एक प्रतीक आहे, ते एक आदर्शवत अशा पद्धतीचं मूर्तिमंत उदाहरण आहे, वस्तुपाठ आहे. आणि म्हणून कासवमाय मंदिरामध्ये असते. आणि सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे, सगळ्यात महत्वाचा, आज खऱ्या अर्थानं पेपरच्या पहिल्या पानावरती विशेषतः 10वी आणि 12वीचे निकाल लागले की पेपरच्या पहिल्या पानावर 2-4 तरी अशा बातम्या असतात की आई रागावेल म्हणून आत्महत्या, बाबा रागावतील म्हणून आत्महत्या, आता तोंड कसं दाखवू म्हणून आत्महत्या. एक कराडमधल्या या रयतमधल्या एका 12वीच्या मुलीला असाच प्रकारचा पेज पडला. तिला अवघड गेल्यासारखं वाटला पेपर, पण आत्मविश्वासाचं खच्चीकरण तिचं झालं होतं. कोविडनं माणसं रोगानं कमी मिली, लक्षात ठेवा, पण आत्मविश्वासाचं खच्चीकरण बरीचशी माणसं गेली. मी मगाशी सांगा, हजारो पेशंट मी स्वतः ॲम्ब्युलन्स मधनं घरात पोच केले, ना मास्क लावला नाही, काही लावले. माझा आत्मविश्वास प्रबळ होता. त्यांचा आशीर्वाद हाच माझा आत्मविश्वास होता. त्यांची खऱ्या अर्थाने सेवा हीच माझी इच्छाशक्ती होती. मला काही झालं. या कोविड मध्ये फुल दारुडे कोणीच मेली. त्यांना कुत्री सुद्धा घाबरते, कुत्री पण घाबरतात. लक्षात ठेवा केवढा आत्मविश्वास असतो. हेल्पांडे जाते, लिजिम फिरत जाते, कुत्र्याला वाटते बहुतेक दगड घ्यायला आले काही न गेल्याला बरं. भिकारी पण मेलाय का बघा कोविड ना. अहो ते उघड मारताना त्या ज्या ठिकाणी जेवणासाठी जाऊन जेवायला तिथं झोपायची. काय नाही, आत्मविश्वास बदलत होता, चिंताच नव्हती. हे विश्वाची माझे घर आनंदी आनंदकडे, इकडे तिकडे चोहीकडे आनंदाने जगली ती माणसं. घाबरली कोण? जीवाला घाबरलेली, आत्मविश्वास खच्चीकरण झालेली, इच्छाशक्ती नसलेली. आता कसं होणार, माझं कसं होणार, त्याचं असं झालं, माझं असं होणार, हे नको ती चिंता केलेली माणसं गेली. लक्षात ठेवा. त्यामुळं ही चिंता दूर करण्याच्या दृष्टीनं आपण आपल्या मनामधला भाव, आपल्या मनामधला विचार, आपल्या मनामधला सुप्त असा एक विचार एकाच व्यक्तीकडे व्यक्त करतो. ना आईबाबांच्याकडे, ना शिक्षकांच्याकडे, ना कुणाच्याकडे, पत्नीकडे, ना कुणाकडेच करत नाही. कुणाकडे करतो? मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे. आणि आत्महत्या करणारी मुली चिठ्ठ्या लिहितात मित्राच्या आणि मैत्रिणीच्या नाव. बघा तुम्ही वाचा पेपर. मित्रावर एवढा विश्वास असतो. मित्र जर परिसरासारखा असेल तर तुमचं जीवन सोनच होणार. म्हणून आपल्या मुलीने, आपल्या मुलाने आपण मित्र कुणाला करावं हे आपल्या मनावरती अवलंबून आहे. आपल्या विचारावरती, उच्चारावरती, आचारावरती, आहारावरती आणि विहारावरती अवलंबून आहे. हे पंचसूत्री हे एकत्र होऊन विचार करून चांगला मित्र जर तुमच्या आयुष्यात तुम्ही निवडला तर तुमचं जीवन सुंदर झालं म्हणून समजायला हरकत नाही. एवढी 100% गॅरंटी प्रकाश कदम देत नाही, तर हे सगळे महापुरुष देतात. आणि मित्र कसा असावा यासारखा मित्र जर आपल्या वाट्याला आला तर जीवन सुंदर आहे. मित्र कसा असावा? दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशा सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला
उंबऱ्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आता मैत्री कशी असावी? मैत्री चाटते गाय होऊन मना मैत्री चाटते गाय होऊन मना जाबी लग तू तिला वासरा सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा मित्र दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा काउगा हिंडतो देव शोधावया काउगा हिंडतो देव शोधावया मित्र असला जवळ जर मित्र असला जवळ जर मंदिरासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. धन्यवाद कदम सर. अतिशय उत्स्फूर्तपणे आपण जे